सन्माननीय शरद पवार साहेब, मंचावर उपस्थित असलेली सर्व आपल्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष, सर्व सन्माननीय खासदार, सर्व सन्माननीय आमदार, सर्व सन्माननीय माजी मंत्री, माजी खासदार, माजी आमदार, सर्व राज्याचे, जिल्ह्याचे, तालुक्याचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व सहकारी मित्र, आपल्या पक्षाची जवळजवळ 26-27 वर्ष झाले स्थापना होऊन आणि आपल्या पक्षाचे सर्वांचे प्रेरणास्थान, आपले आधारवड माननीय शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपला पक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर काम करतोय. या ठिकाणी जयंतराव पाटील साहेबांनी आपलं सविस्तर कशा पद्धतीने त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केलं त्याचा अहवाल त्या निमित्तानं आपल्या समोर या ठिकाणी ठेवला. आणि खरी गोष्ट आहे की ज्या पद्धतीनं जयंतराव पाटील यांनी सर्वांना एकत्र घेऊन जिल्ह्यात तालुक्यात जाऊन तुमची परिसंवाद यात्रा असो की तुमचं हल्लाबोलचा यात्रा असो की तुमचं शिवस्वराज्य यात्रा असो, अशा अनेक यात्रेच्या माध्यमातून किंवा त्याच्याबरोबर अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करून त्या जिल्ह्यातले प्रश्न कशा पद्धतीनं प्रशासनासमोर मांडायचे आणि सर्वांना विश्वासात घेऊन ज्या पद्धतीनं जयंतराव पाटील यांनी काम केलं, आज त्यांनी या ठिकाणी आपली इच्छा व्यक्त करून दाखवली की इतके वर्ष काम केल्यानंतर ही जबाबदारी दुसऱ्याला देण्यात यावी. त्याच्यामुळे जयंतराव पाटील यांच्यानंतर जर दुसऱ्याला जबाबदारी द्यायची असेल तर आपल्याला माहित आहे की खासदारकीची जेव्हा निवडणूक झाली आणि 10 उमेदवाराला आपण खासदारकीचं तिकीट जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून दिलं त्यावेळेस 10 पैकी आपले 8 खासदार निवडून आले आणि आपले 1 खासदार जे पिपाणीमुळे अतिशय कमी मतांनी पडले. म्हणजे आपले शशिकांत शिंदे हे त्यावेळेस पिपाणीमुळे न होऊ शकलेले खासदार आहेत. एक चांगल्या पद्धतीचं धडाडीचं नेतृत्व आहे, माथाडी नेते म्हणून ते गेले अनेक वर्षापासून काम करतात. कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईमध्ये सुद्धा अतिशय त्यांचं प्रभावी नेतृत्व त्या निमित्ताने आहे आणि सातत्याने आम्ही विधानसभेमध्ये त्यांचं काम पाहिलं. 99-4-2009-14 सातत्याने अतिशय प्रभावीपणे विधानसभेमध्ये सुद्धा जनसामान्य प्रश्न मांडण्याचं त्यांचं काम, त्याची जी हतोटी आहे ही सर्वांना माहीत आहे. त्याच्यामुळे जयंत पाटलांचं जर खऱ्या अर्थानं जर आपल्या पक्षाला जर ताकदवर अध्यक्ष जर पाहिजे असेल तर सर्वांनी त्यावेळेस ठरवलं की कोणत्याही पद्धतीनं आपण शशिकांत शिंदे यांना आपल्या पक्षाचं तिकीट दिलं पाहिजे. म्हणून मी आपल्या सर्वांसमोर शशिकांत शिंदे यांचं राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र पक्षाचा अध्यक्ष म्हणून नाव हे आपल्यासमोर प्रस्तावित करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. धन्यवाद देशमुख साहेब. यानंतर मी विनंती करतो खासदार अमोल कोल्हे साहेब यांना विनंती करतो ठराव मांडण्यासाठी. आदरणीय साहेब, सर्वच मान्यवर, जयंत पाटील साहेब, माननीय अनिल देशमुख साहेबांनी जो शशिकांत शिंदे साहेबांच्या नावाचा जो प्रस्ताव मांडला त्याला मी अनुमोदन देतो. यानंतर श्री सुनील भुसारा यांना मी विनंती करतो की आपण या प्रस्तावाला पाठिंबा द्यावा. अनुमोदन देण्यासाठी सुनील भुसारा येत आहेत, माझे आमदार.
आदरणीय साहेब, आदरणीय विचारमंच सर्व भावांनो आणि बहिणींनो, आत्ताच जो प्रस्ताव माननीय देशमुख साहेबांनी आणि कोल्हे साहेबांनी मांडला त्याला मी अनुमोदन देत आहे. त्यानंतर मी विनंती करतो आमदार उत्तमराव जानकर यांना अनुमोदनासाठी. आताच शशिकांतजी शिंदे साहेब यांची अध्यक्षपदासाठी माननीय देशमुख साहेबांनी या ठिकाणी ठराव मांडलेला आहे. त्याला निलेश लंके साहेब, अमोल कोल्हे साहेब, शशिकांत भुसारा आणि त्याचप्रमाणे माझे अनुमोदन आहे. आपण सर्वांनी त्यांची एकमताने निवड जाहीर करावी अशी विनंती. यानंतर मी विनंती करतो मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारच्या सन्माननीय अध्यक्षा राखीताई जाधव यांना अनुमोदनासाठी आपण उपस्थित आहोत. आदरणीय साहेब, माननीय देशमुख साहेबांनी जो या ठिकाणी ठराव मांडलेला आहे त्याला मी अनुमोदन देत आहे. यानंतर जयदेवराव गायकवाड यांना मी विनंती करतो. पाठीमागे जयदेवराव गायकवाड. आदरणीय साहेब, सर्व पदाधिकारी मित्र, मी आदरणीय देशमुख साहेबांनी मांडलेल्या ठरावाला पाठिंबा देतो. यानंतर मी विनंती करतो नसीब सिद्दीकी यांना अनुमोदन देण्यासाठी. माननीय अनिल देशमुख साहब ने प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे के नाम का जो प्रस्ताव किया है, अपनी और सब लोगों की ओर से मैं उसका अनुमोदन करता हूं. या ठिकाणी अनिल देशमुख साहेब आणि खासदार अमोल कोल्हे साहेब यांनी श्री शशिकांत शिंदे आदरणीय साहेब, आपल्या सगळ्यांच्या समोर अनिल देशमुख यांनी जे नाव सुचवलंय शशिकांत शिंदेचं आणि डॉक्टर कोल्हेंनी त्याला अनुमोदन दिलं, अन्य सहकार्यांनी सुद्धा अनुमोदन दिलं. असं एक नाव आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. याशिवाय अध्यक्षपदासाठी दुसरी कोणाची इच्छा आहे का? मला काय समजलं नाही. निवडणूक प्रक्रियेत एकच नाव आलंय आणि सगळ्यांचा भाषण शशिकांत शिंदे यांची निवड असं मी या ठिकाणी जाहीर करतो. या ठिकाणी आपल्या सर्वांची संमती घेऊन या ठिकाणी शशिकांत शिंदे साहेब यांचं नाव डिक्लेअर केलेलं आहे आणि त्यांची आता या ठिकाणी निवड झालेला आहे असं आपण सर्वांनी आपली संमती दर्शवून आता यानंतर आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी प्रथम जयंत पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत
त्या ठिकाणी आभार व्यक्त करते की अत्यंत सक्षमपणे त्यांनी पक्ष सांभाळलेला आहे, त्याबद्दल त्यांचं स्वागत करते. मित्र एक मिनिट मित्र, या ठिकाणी शशिकांत साहेब आपल्या सर्वांच्या समोर आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या वैशालीताई शिंदे पण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं पण आपण या ठिकाणी स्वागत करूया. महिला मंडळ पण आमचं फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहे. आता यानंतर मी विनंती करतो खासदार अमोल कोल्हे साहेबांना की आपलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करावं.